नाशिकला पुन्हा येईल तेव्हा माजी नगरसेविकेने पक्षप्रवेश करताच उद्धव ठाकरेंचे विधान। भारतीय जनता पक्षाचे बीजेपी माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड यांनी आज सोमवार भव्य शक्ती प्रदर्शन करत मातोश्री या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत ठाकरे पक्षात प्रवेश केलाय। यावेळी खासदार संजय राऊत, उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी, महानगर प्रमुख प्रथमेश गीते, माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते। यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थितांशी संवाद साधताना महायुतीला चिमटे काढले। ते म्हणाले की सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आहे। आज नरक चतुर्दशी असून कृष्णाने नरकासुरचा वध केला। नरकासूर कोण वेगळं सांगायची गरज नाही। आगामी निवडणुकीत आपल्याला महाराष्ट्रामधील भाजपचे नरकासुराचे संकट निस्तेनाबूत करायचे आहे। नाशिकमध्ये याच भाजपचा वध करण्यासाठी संगीता गायकवाड आणि इतर मंडळी शिवसेनेत आली आहेत। त्यामुळे आता हा प्रवाह सुरू झाला आहे असे उद्धव ठाकरेंनी म्हटले। पुढे बोलताना ते म्हणाले की मी भाजपच्याच सगळ्याच नेत्यांना विनंती करतो, आपण कसं विष पोसत आहात याकडे डोळे उघडून बघा। इतिहासात पापाचे धनी म्हणून स्वतःची नोंद होऊ देऊ नका। मी नाशिकमध्ये तसा आधीही येऊन गेलो आहे, मात्र आता नाशिकमध्ये पुन्हा येईल त्यावेळी भगवा फडकलेला असला पाहिजे। जे मत चोरी करून तिकडे बसले आहेत त्यांची चोरी आपण चोरांसकट पकडली आहे। या चोरांना हद्दपार करण्यासाठी सर्व मराठी माणसे अमराठी एकत्र आले पाहिजे, कारण हे कुणालाच आवडलेलं नाही असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। यांनी केला प्रवेश माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांच्यासह नाशिक रोड मंडल माजी अध्यक्ष हेमंत गायकवाड, प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण शेडगे, शिवांश फाउंडेशनच्या किमया बागुल, मराठा महासंघाच्या कार्याध्यक्ष रोहिणी उखाडे, प्रवीण पाटील, भाजपचे सातपूर पदाधिकारी अंकुश भावल, शिंदेच्या शिवसेनेचे सत्यम खोले, हर्ष चव्हाणके आदींनी यावेळी शिवबंधन बांधून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक।